श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र. सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात दहिवडी पासून जवळ गोंदवले गाव आहे. गोंदवले खुर्द आणि गोंदवले बुद्रुक पैकी हे गोंदवले बुद्रुक इथे श्री गोंदवलेकर महाराज राहत. रुद्रोपंत हे कुळातील मूळ पुरुष. त्यांचे आडनाव घुगरदरे. रुद्रोपंत भगवंताचे भक्त होते. पंढरीची वारी अगदी नियमित करीत असत. मुख्यतः ते शेती करीत. हे श्री महाराजांपासून 7वे पुरुष. रुद्रोपंतांपासून 4थे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पणसोबा. ते आपले मूळ गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. घरी कुलकर्णी पण असले तरी त्यांची सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. शेतीमध्ये स्वतः काम करीत असत. स्वभाव अतिशय सात्विक आणि मन अतिशय उदार होतं. पहिली 3 मुले अल्पायुषी ठरली म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना केली. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवण्यात आले. ते श्री महाराजांचे आजोबा. लिंगोपंतांचा जन्म गोंदावले येथे शके 1700 म्हणजे सन 1778 ला झाला. त्यांच्या जन्मापासून कुलकर्णी घराण्याला चांगले दिवस यायला सुरुवात झाली. वयाच्या 20व्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णीपणाचे काम बघू लागले. त्यांच्या कुटुंबाचे नाव राधाबाई असे होते. दोघांचा संसार आदर्श संसार होता. परोपकारी वृत्ती, अत्यंत प्रामाणिक वागणे यासाठी त्यांची ख्याती होतीच. काही दिवसांनी माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून त्यांची निवड झाली. निपक्षपाती न्यायदान यासाठी ते खूप प्रसिद्ध होते. लिंगोपंतांना सगळेजण पंत म्हणून ओळखत. या त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या. आता ते लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले. हे होते कामाबद्दल. त्यांना परमार्थाचीही खूप आवड होती. रोजची उपासना नियमित चालू असे. पहाटेच उठायचं, पांडुरंगाचे नामस्मरण करायचे, मग पूजा, भगवद्गीतेचा एक अध्याय मोठ्याने वाचणे असा त्यांचा नित्यनियम चालू होता. त्यानंतर कचेरीचे काम, दुपारी पुराण श्रवण, त्यानंतर भजन, हरिपाठ असे म्हणणे चालू होते. दर शुद्ध एकादशीला पांडुरंगाची वारी ते करीत. आपला प्रपंच एवढा जो आहे तो आपला पांडुरंग सांभाळतो आहे हे त्यांना माहीत होते. गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, येता जाता पांडुरंगाचा ध्यास हे सुरू होतं. त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी रावजी असे ठेवले. पंत आता थकले होते. नियमित वारीला जाणारे पंत आता त्यांना वयोमानामुळे जाता येईना. त्यांना खूप वाईट वाटे. एक दिवस रात्री पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि त्यांना झोप लागली. पहाटे 3-4च्या सुमारास त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात पांडुरंग स्वतः आले. पांडुरंगाने स्वतः त्यांना हात धरून उठवले. त्यांना त्यांच्या मळ्यात नेले. तेथे एक जागा दाखवली आणि सांगितले, तुला पंढरीला यायला जमत नाहीये. म्हातारपणामुळे मला भेटणे कठीण झाले आहे. त्याचे तुला फार वाईट वाटते आहे ना, म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे. इथे खणून पहा म्हणजे मी सापडेन असे सांगून देव नाहीसे झाले आणि पंत जागे झाले. उजाडेपर्यंत त्यांनी कसा बसा दम धरला. नंतर आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन ते मळ्यात आले. देवांनी दाखवलेली जागा पंतांनी ओळखली. ती जागा पूजेने पवित्र केली. लोकांनी तिथे खणायला सुरुवात केली. 4-5 हात खणून झाल्यावर पहारीचा खण असा आवाज झाल्याबरोबर पंत स्वतः त्या खड्ड्यात उतरले. हाताने माती बाजूला केली. बघतात तर काय, साक्षात विठ्ठल रुक्माई, सुंदर मूर्ती. जणू काही कोणीतरी तिथे छान ठेवली आहे ती मूर्ती. सगळ्यांना मोठे कौतुक वाटले. विठ्ठलाचा जयघोष करीत त्या मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत पंत घरी घेऊन आले. सुयोग्य मुहूर्तावर त्यांनी आपल्या घराच्या बाजूलाच त्या मूर्तीची मोठ्या थाटात स्थापना केली. 7 दिवस भजन, कीर्तन, अन्नदान सतत सुरू होते. मूर्ती ज्या जागी सापडल्या तिथे आणखी खणल्यावर गोड पाणी लागलं. तिलाच विठोबाची विहीर व त्या मळ्याला विठोबाचा मळा म्हणून लोक ओळखतात.
श्री महाराजांची माता पितरे पंत आणि राधाबाई यांचा सगळ्यांनाच खूप आधार वाटे. राधाबाईंचा स्वभाव उदार भोळा असल्यामुळे लोक त्यांना रुक्मिणी म्हणत. राधाबाई अतिशय शांत आणि समाधानी होत्या. त्यांच्या पोटी रावजी म्हणजेच श्री महाराजांचे वडील जन्मास आले. रावजी 6 वर्षांचे झाले. लिंगोपंतांनी त्यांची मुंज केली. त्यांना शाळेत घातले. सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायण वाघमारे इनामदार यांच्या मुलीशी म्हणजेच गीताबाईंशी रावजींचे लग्न लावले. 12 वर्षाच्या रावजींना कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता. रावजी आणि पंत दोघांच्या स्वभावात खूप फरक असल्यामुळे रावजींनी सर्व कारभार आपल्या अंगावर लवकर घेतला नाही. रावजींना एकांतात बसून देवाची पूजा करणे, जप करणे, ध्यान करणे खूप आवडत असे. त्याच्यामध्ये कोणी आले तर त्यांना अजिबात आवडत नसे. पण ते सगळ्या गोष्टीत लक्ष घालत असल्यामुळे रावजी स्नानसंध्या, जप, ध्यानधारणा याला आपला वेळ देत असत. रावजी आतून अतिशय शांत, सुस्वभावी होते. खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नसे. पंतांना आताशी काम होईनासे झाले असल्यामुळे रावजी कामात लक्ष घालू लागले. पण त्यांचा जास्त वेळ हा उपासनेला दिला जाईल. लग्न होऊन 7 वर्षांच्या आलेल्या गीताबाई आता प्रपंचाची जबाबदारी सांभाळू लागल्या. पाहुण्यांचा राबता, वयस्कर सासू सासऱ्यांची सेवा, नोकर चाकर, गुरेढोरे सगळं त्या बघत. सगळ्यांचं लक्ष देऊन करत असत. गावात कोणी आजारी असेल तर गीताबाई स्वतः भेटायला जात. औषध पाण्याची व्यवस्था करीत. गरीब कुटुंबात कोणी बाळंत झालं तर दूध, तूप, लोणी, औषधं, कपडे या नेऊन देत. कोणी म्हणे, गीतामाई इतके कष्ट कशाला घेता आमच्यासाठी? तर त्या म्हणत, अहो मला काय कमी आहे? त्या रामाचा रोज 1000 जप करा नियमितपणे, त्यात सर्व काही मला मिळाले. काही काळानंतर गीताबाईंना दिवस गेले. त्यांच्यात खूप फरक पडला. अहोरात्र त्या जप करू लागल्या. श्रीराम श्रीराम अखंड रामनाम. गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित असत. दासबोध श्रवण करावा असे त्यांना वाटले म्हणून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मासुर्णेकर शास्त्रीबुवांकडून दासबोध पारायण व पुराण करविले. त्या समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या. रामनाम घेत असल्यामुळे चेहऱ्यावर एक निराळेच तेज दिसू लागले. मारुतीराया आपल्या बरोबर आहे असे त्यांना सारखे वाटे. तो आपले रक्षण करतो आहे असे त्यांना वाटे. पुढे त्या मारुतीरायाचे ध्यान करू लागल्या. 8वा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी संध्याकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांकडे आला. गीताबाईंनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, मेरे लाला, तू यहाँ है. तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूं. मैं अब वापस जाता हूं. रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला. पंतांनी पांडुरंगाची जी सेवा केली होती ती खूप मनापासून केली होती. त्यामुळे पांडुरंग स्वेच्छेने घरी आले होते. पंतांचे वयही खूप झाले होते. पंत पंढरीला अधूनमधून जात. प्रत्यक्ष पांडुरंगच घरी आलेला असल्याने सगळेच खूप आनंदात होते. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होय. द्वादशीला उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. गीताबाईंचे दिवस भरले होते. शके 1766 म्हणजे इसवी सन 1845 मधील माघ महिन्यात शुद्ध एकादशी आली. दर एकादशीप्रमाणे याही एकादशीला गीताबाईंनी पांडुरंगाची षोडशोपचार पूजा केली. विठ्ठलाचे तीर्थ सगळ्यांना दिले. सगळ्यांचा फराळ झाला की नाही ते जातीने बघितले. स्वतः थोडा फलाहार केला. थोडी विश्रांती झाली. तिन्ही सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणले. बाहेर मंडळींनी एकादशीच्या भजनाला सुरुवात केली. गीताबाई तोंडाने अखंड नामस्मरण करीत होत्या. सासूबाई, आई काळजी करत होत्या. त्या काही म्हणाल्या की गीताबाई म्हणत, काळजी करू नका, नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका. एकादशीचे सुरू झालेले भजन द्वादशीला पहाटे संपले. पांडुरंगाची आरती सुरू झाली.
आरती सुरू झाली आणि इकडे श्रींचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदावले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना खूप आनंद झाला. ही वार्ता हा हा म्हणता सगळ्या गावात पसरली. गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषांकडून कुंडली मांडून घेतली. वैदिक ब्राह्मणांकडून बाळाला आशीर्वाद दिले. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. सगळीकडे आनंद पसरला. सगळ्यांना खूप आनंद झाला. श्री महाराजांचे बालपण. पंतांनी म्हणजे श्री महाराजांच्या आजोबांनी श्री महाराजांचे बारसे छान थाटात केले. बारशा दिवशी त्यांनी खूप अन्नदान केले. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. बाळाचे म्हणजे श्री महाराजांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले. श्री महाराज लहानपणापासून स्थूलदेही आणि गौरकाय होते. तान्हे बाळ अतिशय सुंदर दिसत असे. जन्मतः श्री महाराज अतिशय गुटगुटीत होते. रंग गोरा पान नसून गव्हाळ होता. अंग चांगले भरलेले होते. छोटे छोटे इवले इवले पण लाल लाल हातपाय अतिशय सुंदर दिसत होते. सुरेख नाक, लाल लाल जीभ, चमकणारे सुंदर तेजस्वी डोळे, भव्य कपाळ आणि सुंदर आणि भरपूर काळे केस. श्री महाराज शेजार पाजाऱ्यांचे सुद्धा लाडके झाले होते. रावजी सुद्धा मधून मधून बाळ काय करतंय म्हणून बघायला येत आणि म्हणत, याला बघितलं की खूप समाधान वाटतं. आता श्री महाराज मोठे होऊ लागले. बाळ रांगायला लागले. इकडे तिकडे तर ते जातच, पण हळूच गोठ्याकडे जात. बऱ्याच वेळा शेजारच्या बायका त्यांना घरी घेऊन जात आणि काही वेळाने आणून देत. श्री महाराज सारखे खोड्या करीत म्हणून त्यांना सारखे कडेवर घ्यावे लागे. कडेवर आईनेच घ्यायचे. त्यांची आई त्यांना कडेवर घेऊन सगळी कामे करीत असे. एकदा गीताबाईंना सकाळी उठायला उशीर झाला. रावजी स्नान करून आले. त्यांच्या पूजेची संध्येची तयारी करून द्यायची होती. म्हणून गीताबाई श्री महाराजांना म्हणाल्या, तुला सारखे कडेवर घेऊन मी कामे कशी रे करू? जरा बस खाली. असे म्हणून त्यांनी श्री महाराजांना खाली ठेवले आणि त्या पटापट कामे करू लागल्या. तेवढ्यात श्री महाराज जे काही रडायला लागले ते काही केल्या थांबेनात. आईने त्यांना जवळ घेतले, प्रेमाने समजावले, रागे भरले, ओरडून सांगितले, खाऊ देऊन बघितलं, तरीही श्री काही शांत होईनात. रडणे थांबवण्याचा प्रयत्न जितका केला जाऊ लागला तेवढे श्री महाराज जास्ती जोरात रडू लागले. हा सगळा गोंधळ ऐकून पंत आत आले. त्यांनीही बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तरी बाळ काही रडायचे थांबेना. तेव्हा पंत मंदिरात गेले. त्यांनी तिथला अंगारा घेतला, पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा श्री महाराजांच्या कपाळाला लावला. अंगारा लावताना पंत म्हणाले, बाळा, तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय? हे शब्द कानावर पडताच श्री महाराज एकदम रडायचे थांबले आणि पटकन हसले. त्या दिवसापासून गीतामाई श्री महाराजांना कडेवर घेऊन जेवढे काम जमेल तेवढे त्या करत. श्रींना भजनाची खूप आवड. घरात भजन सुरू झाले की श्री महाराज भजन जिथे चालू आहे तिथे नेण्याचा हट्ट करीत. रडत. घरात खूप दिवसांनी लहान बाळ आल्यामुळे आजोबा आजी खूप खुश होती आणि नातवाचे भरपूर लाडही करीत. नातवाचा त्यांना खूप लळा लागला होता. श्री जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणेपिणे, जेवणे, उठणे बसणे, स्नान करणे, कपडे घालणे या सर्व गोष्टी आजी आजोबा करू लागले. श्री महाराज आता 3 वर्षांचे झाले. हळूच कोणाचे लक्ष नाही असे बघून ते नजर चुकवून एकटेच बाहेर जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. श्री तिच्या घरी जात आणि तिला म्हणत, मला भूक लागली आहे, खायला दे. ती त्यांना दही भात, दूध भात भरवीत असे आणि त्यांना कडेवर घेऊन घरी आणून सोडत असे. श्री महाराजांना 4थे वर्ष लागल्यावर श्री महाराजांच्या आजोबांनी त्यांना धुळाक्षरे शिकवण्यास सुरुवात केली. नातवाने एका दिवसात ती शिकून घेतली. एकदा श्रींना उशिरापर्यंत झोप येत नव्हती म्हणून आजोबांनी त्यांना गीतेचा एक श्लोक म्हणून दाखवला.
श्री महाराजांनी लगेचच तो श्लोक जसाच्या तसा म्हटला. बोबडे बोल होते इतकंच. आजोबा लगेचच म्हणाले, अरे तू तर एकपाठी आहेस. श्री महाराज आता 5 वर्षाचे झाले. लहान होते तरीही खाण्याची अजिबात कुरकुर नव्हती. मित्र भरपूर, म्हणजे गावातील सगळी मुलं यांचे मित्र. श्रींचा आवाज गोड, प्रेमळ बोलणे, त्यामुळे सगळेजण त्यांनी सांगितलेली गोष्ट करीत. रात्रंदिवस आजोबांचा सहवास मिळत असल्यामुळे श्री महाराज जसे आजोबा करतील तसे करत असत. एव्हाना श्री आजोबांची सेवाही करू लागले. आजोबा गीता म्हणू लागले की श्री गीता म्हणत. आजोबा जप करू लागले की श्री जप करत. आजोबांबरोबर आसन घालून बसायचे, डोळे झाकून स्वस्थ बसायचे. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री महाराज कधीही झोपत नसत. भजनात आजोबा नाचू लागले की श्री महाराजही तल्लीन होऊन नाचू लागत. सगळेजण श्रींकडे कौतुकाने बघत. आपल्या 5 वर्षाच्या नातवाची एकदा परीक्षा घ्यावी असे आजोबांना वाटले. सगळी मंडळी बसली असताना आजोबांनी श्री महाराजांना बोलवले आणि ते म्हणाले, बाळ गणू, तुला जर 10,000 मोहरा दिल्या तर तू काय करशील? श्री महाराजांनी ताडदिशी उत्तर दिले, आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या मोहरा वाटून टाकेन. यावर आजोबा म्हणाले, पण तुला राजा केले तर तू काय करशील? श्री महाराज क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, माझ्या राज्यात भिकारी असा कोणीही राहू देणार नाही. माझ्या दारी अन्नछत्र घालीन. ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यात पाणी आले. थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले, रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कोणीतरी योगी पुरुष आहे असं मला वाटतंय. मुंज झाल्यावर श्री महाराजांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र इत्यादी भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून ऐकल्या होत्या. त्यावर आता जोराने मनन चालू होते. श्रींना आता 6वे वर्ष लागले होते. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणावर पाहतात तर श्री महाराज नाहीत. लगेच पंतांनी मंडळींना उठवले. दिवे व मशाली घेऊन श्री महाराज कुठे आहेत याचा शोध घेऊ लागले. आई तर खूपच घाबरली. सगळ्या गावात शोध घेतला, पण श्रींचा पत्ता लागेना. शेवटी निराश झालेली मंडळी परत येताना शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली. तर तिथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसलेली. मंडळींची गडबड ऐकून श्री महाराजांनी डोळे उघडले आणि वडिलांच्या बरोबर घरी आले. पंतांनी म्हणजे आजोबांनी विचारले, बाळ कुठे गेला होतास? श्री महाराज म्हणाले, नदीकाठी अगदी एकांत असतो. तिथे मन नामात रंगून जाते. आजोबा म्हणाले, तुला साप, विंचू, भूतपिशाचांची भीती नाही का वाटली? श्री म्हणाले, छे, त्यांना काय भ्यायचे? पुढे काही दिवसांनी श्री महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले. पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही. पहाटे श्री घरी आले. श्री महाराजांना 7वे वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेत घातले. अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवित असत. गावातील पुष्कळ मुले शाळेमध्ये येत. तेथे जाऊ लागल्यापासून 8-15 दिवसांमध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या श्री महाराज शिकले. गुरुजींनी धडा द्यावा आणि त्यांनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन असे अण्णांनी सांगून श्री महाराजांना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे, बेरीज वजाबाकी इत्यादी गणित, हिशोब सगळं शिकून झाले. सुंदर व घोटीव अक्षर काढणे हे सगळं महाराज करू लागले. अण्णांच्या जवळ होती तेवढी सर्व विद्या संपली, तरी श्री महाराजांचे मला पुढे सांगा हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता? श्री महाराजांनी रोज शाळेमध्ये जावे, मुलांना बाहेर काढावे आणि सर्वांनी ओढ्यावर जाऊन विटी दांडू खेळत बसावे.
विटीदांडू खेळण्यामध्ये श्री महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरे रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे. मग ते आपण होऊन चुकायचे व बाद होऊन जायचे. हीच तऱ्हा इतर बाबतीत होती. मोठमोठ्या झाडांवर हा हा म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोड्यावर बसणे, उड्या मारणे, दंड काढणे, गोट्या खेळणे, मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कोणी त्यांच्याबरोबर नव्हता. गावातील मुले शाळेमध्ये जाण्याऐवजी श्री महाराजांच्या बरोबर विटीदांडू आणि गोट्या खेळायला व पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली. तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे गेले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले, पंत, तुमचा नातू इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो. शाळा बंद पडायची वेळ आली आहे. माझे गरिबाचे अन्न तुटणार. हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिले आणि श्री महाराजांना घरी घेऊन आले. पण हे प्रकरण एवढ्यावर संपणार नव्हते. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुले सुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असे काढीत बसायची. अण्णांना हे मुळीच पसंत नसे. सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री महाराज त्यांना मोठ्याने श्रीरामाचे भजन करायला लावायचे. मधून मधून भजन आणि मधून मधून खेळ असा प्रकार चाले. त्यामुळे त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली. श्री महाराज तर आता शाळेत जात नव्हते. एकदा शाळा भरल्यावर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावांचा श्री महाराजांचा एक मोठा जिवलग मित्र होता. तो मुलांना म्हणाला, आपण श्रीरामाचे भजन करूया. त्याबरोबर आपले धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठ्याने श्रीराम श्रीराम म्हणू लागली. थोड्या वेळाने अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार. त्यांना फार राग आला. ते म्हणाले, त्या गणूने तुम्हाला हे खूळ शिकवले आहे ना, थांबा, काढतो एकेकाची भक्ती. असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एक एक छडी त्यांनी मारली. तथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतपर या गावामध्ये राहण्यात आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीत भरून गावी जायला निघाले. त्यांची गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हटले, अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाव घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले. रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामाय कंटाळली. एकदा रात्री श्री महाराजांना एकट्याला जवळ घेऊन म्हणाली, गणू, तू असा रे का वागतोस? तू पुष्कळ विद्या शिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुलकर्णी पण नीट सांभाळ, एवढे माझे ऐक. श्री महाराज तेवढ्याच प्रेमळपणे म्हणाले, आई, मी फक्त तुलाच सांगतो, मला सगळे काही येते. तू अगदी काळजी करू नकोस. आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळीन. श्री महाराजांच्या भाषणामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसे. त्यांचे आश्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान झाले आणि तिने त्यांना पोटाशी घेऊन त्यांच्या तोंडावरून हात फिरवला. श्री महाराज आता 9 वर्षांचे झाले होते. शाळा सुटून बरेच दिवस झाले होते, तरी ते घरी स्वस्थ बसत नसत. त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून काही ना काही खोड्या रोज चालायच्या, म्हणून रोज नवीन नवीन झेंगटी गीताबाईंकडे येत असत. लोकांच्या फारच तक्रारी येऊ लागल्या तेव्हा याला संबंध दिवस गुंतवून ठेवला पाहिजे असा विचार करून श्री महाराजांना आई म्हणाली, हे बघ गणू, तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्थ बसत नाहीस. लोकांच्या तक्रारींनी माझे डोके उठले. यापुढे तू आपल्या गायी रानात चरायला नेत जा. आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या. झाले. रोज गुराख्यांच्या पोरांबरोबर गायी चरायला जाणे सुरू झाले. गावच्या बाहेर जायचं. जंगलात पोहोचल्यावर श्री महाराजांनी गायी वासरांना चरायला मोकळे सोडून द्यायचं आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करायची. त्यांचा खेळ देखील औरच असायचा. बरेच दगड गोळा करून त्याची छोटीशी भिंत करायची. तिच्या पुढे एकमेकांशेजारी असे 3 दगड मांडायचे. मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्या समोर एक दगड ठेवायचा.
ते 3 दगड म्हणजे लक्ष्मण, राम व सीता व पुढील दगड म्हणजे मारुती. सर्वांच्या हातामध्ये गायींना हाकण्यासाठी लांब काठ्या असत. त्यापैकी स्वतःची काठी म्हणजे वीणा आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या म्हणजे पताका समजायच्या. श्री महाराजांची गोरी, गुटगुटीत आणि मनोहर मूर्ती मध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे राहत. मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झाले की श्री महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत आणि मग पुन्हा भजनाला जोर येई. हा कार्यक्रम इतका रंगत असे की गावची पुष्कळ मुले शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जाऊ लागली. इकडे गायी चारा खात खात वाटेल तिकडे भटकत जात आणि वासरे सैरा वैरा पळत शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत. संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापल्या गायी व वासरे गोळा करावी आणि घराकडे यावे. पण श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला, आज आमच्या मिरच्या तोडवल्या, आज आमचा जोंधळा खाल्ला, आज आमचा हरभरा गेला अशी तक्रार तयार असायची. एक दिवस अशा तक्रारी ऐकून गीतामाईचे पित्त खवळले. श्री महाराज परत आल्याबरोबर ती कडाडली आणि म्हणाली, गणू, तू असा कसा रे माझ्या पोटी आलास? तुला काय करावे? मी तर आता कंटाळले बाबा. रोज लोकांना मी सांगून तरी काय? आईचे हे रागाचे बोलणे ऐकून श्री महाराज हसू लागले. तेव्हा तिचा राग अनावर होऊन तिने हातात काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली. श्री महाराज तर निसटले, पण ती मात्र अडखळली आणि सपशेल पडली. त्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी आपण स्वतः येऊन आईला उठवले. मुलाच्या डोळ्यातील अश्रुधारा पाहून गीतामाईचा राग एकदम शांत झाला आणि ती म्हणाली, बाळगणू, तू चांगला वागलास तर मी देवाला श्री रामनामाची लाखोली वाहीन. श्री महाराज बोलले, आई, तू पहाच आता, मी अगदी चांगला वागेन. माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही. पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाशील ना? याच दिवसांमध्ये श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फार फरक पडू लागला होता. रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की 2-2 तास तेथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तास ते तास निघून जात आणि आईने हलवून उठवावे लागे. सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्या तेवढ्या बघत, परंतु आतमध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना कशी काय येणार? पुरुषोध व संत दर्शने. गोंदावले येथे गावचे मारुती मंदिर श्री महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. अनेक प्रवासी, बैरागी, गोसावी, वारकरी, यात्रेकरू त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत. हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत असत. त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारित. जे खरे, योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत. एकदा एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरात उतरले. त्यांचा मुक्काम 3 दिवस तेथे होता. अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत ते गावामधून चक्कर मारीत. दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा, जप, ध्यान इत्यादी उपासना चालू. संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत. श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले, तुम्ही हा वेश कशासाठी घेतला? वृद्ध रामदासी म्हणाले, देवाचे दर्शन व्हावे म्हणून. श्री महाराजांनी पुन्हा विचारले, मग आपल्याला दर्शन झाले का? यावर रामदासी यांनी उत्तर दिले, नाही रे बाळ, सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. त्या सात्विक आणि साधनी वृद्धाचे हे तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले. सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही, पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत? आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे. मग आपण असे घरी बसून कसे चालेल? सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे. असा विचार प्रवाह सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळीच चैन पडेना. त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा चुलत भाऊ दामोदर आणि वामन म्हासुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली. गणूबुवा कधीच चुकायचा नाही.
अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडली. त्यांनी देखील बरोबर येण्याचे कबूल केले. वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती. ठरलेल्या दिवशी पहाटे 3-3:30च्या सुमारास श्री महाराज घरातून निघाले. नदीवर गेले. थोड्या वेळाने दामू आणि वामन हेही तेथे आले. ही 9-10 वर्षाची मुलं सद्गुरूंच्या शोधार्थ गोंदावल्याहून मार्गस्थ झाली. मजल दरमजल करीत हे तिघेजण कोल्हापूरला आले. वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागायची. गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यायची. थकवा गेला की पुढे चालू लागायचे. असा त्यांचा क्रम होता. कोल्हापुरात आल्यावर तिघे प्रथम अंबाबाईच्या दर्शनास गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले. श्री महाराजांच्या अंगावर वस्त्रे म्हणजे लंगोटी व सदरा आणि त्यांच्या कानात एक बिगबाळी होती. त्यांना पाहून लोकांना काय वाटते ते सांगता येत नाही, परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे. धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी, तर कोणी मिठाई फळे समोर ठेवी, तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी, फुलांचा हार गळ्यात घाली. 1-2 दिवस असे गेल्यावर दामू कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने गोंदावल्यास परत आला. श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीतामाईने दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे, जेवायला घरी येईल. पण 12 वाजून गेले तरी श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा मात्र सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. इतक्यात दामू आणि वामन हेही नाहीसे झाले असा पत्ता लागला. गावामध्ये सगळीकडे माणसे शोध घेण्यासाठी निघाली. पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले. ही मुले गोंदावले सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत. आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही. मधून मधून तिच्या डोळ्यांना पाणी येई. दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी 4 दिशांना 4 माणसे पाठवली. 8-10 दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजेना. पण 12व्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली. श्री महाराज व वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत असे दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 2-4 माणसे बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले. दामू निघून गेल्यावर 2 दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले. तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला. माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही तो ऐकेना. तेव्हा त्यांनी आपल्या कानातील भिगबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला. कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत. त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते. त्यांना चांगल्यापैकी जागीर होती. त्यावेळचे जे वंशज होते ते 50-1 वर्षाचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्तपुशीत वामन बरोबर चालले होते. इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली. तीत बसलेल्या पुरुषाने या 2 मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबविली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली. तुम्ही कोण, कुठले, इकडे कशासाठी आला? ही सगळी चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसवून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले. श्री महाराजांना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले. झाले. श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले. बिचारा वामन, त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथे सुद्धा टळली नाही. तोही 2-3 दिवसात कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदावल्यास जाण्यास निघाला. तो परत येत असता
कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले. त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेलो. 2-3 दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली. ते निघाले तेव्हा ती नवरा बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली. कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली. पुन्हा नित्याचे जीवन सुरू झाले. श्री महाराजांना गोंदावल्यामध्ये चैन पडेल. त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले. तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरते थट्टा मस्करी होई, परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत. वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल, असा व्यवहारी विचार पंतांनी रावजींच्या समोर मांडला. रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला. सर्वांनी मिळून श्री महाराजांचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्री महाराजांना 10वे वर्ष संपून नुकतेच 11वे वर्ष लागले होते. 9व्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या. नातवाचे लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असे कळताच आणखी मुली सांगून येऊ लागल्या. गोंदावल्याहून 8-10 कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे. तेथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबांचे नाव भागीरथी. त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवस संभाजी पंतांचे लक्ष श्री महाराजांकडे होतेच. आपल्या 8-9 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदावल्यास पंतांकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला. त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचे लग्न झाले. या लग्नाचे वैशिष्ट्य असे, पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजी पंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे, दोन्हीकडची मंडळी सज्जन, श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदावल्यामध्ये 8 दिवस जणू काही मोठा उत्सव चालला होता. रोज 700-800 पान जेवून उठत असत. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती. याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली. श्री महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरात घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती, पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. पंत गेल्यावर जिल्ह्यातील लोक हळहळले. गेली 50-60 वर्षे पंत गोंदावल्याचे भूषण बनून राहिले होते. कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावले होते. कित्येकांना पैसा अडक्याची मदत केली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे 85 वर्षाचे होते. लोकांना अजून ते तरुण असावेत असेच वाटे. श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्व आहे. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री महाराज नेहमी करीत, तसा संसार पंतांचा होता हे निश्चित. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली 11 वर्षे गेली. लिंगोपंतांच्या वागण्याचा श्री महाराजांवर परिणाम झाला, यात शंकाच नाही. पुष्कळ लोक जेवायला घालावे अशी हौस असणे, सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे, ते परत न आले तरी खंत न बाळगणे, प्रपंचामध्ये दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखवणे, भगवंताला कधी न विसरणे इत्यादी महत्वाचे गुण लिंगोपंतांपासून अनुवंशिकतेने श्री महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे
परमावधीला पोहोचले. गुरुशोधार्थ पुनः प्रयाण. आजोबा आणि आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे नसणे बरेच जाणवल्या वाचून राहिले नाही. रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत, परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे. अशा सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना अगदी मोकळीक मिळाली. लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता, त्याच्या उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले. त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कुणापाशी नसल्याने त्यांना घरी चैन पडत नव्हते. म्हणून एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले. प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती, म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही. पांडुरंगावर भरवसा टाकून ते स्वस्थ राहिले. श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नव्हते. 12 वर्षांचे वय, चांगले शरीर, सतेज वर्ण, चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असा हा बालब्रह्मचारी सद्गुरूंच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे. हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे. पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत सत्पुरुष आहेत असे कळेल त्यांच्या दर्शनासाठी जावे. असा क्रम महाराजांनी आरंभला. कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे. पुष्कळ वेळा असे होई की ज्या पुरुषांच्या दर्शनाला ते जात त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी, परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन त्यांनी पुढे जावे. अशा रीतीने परमार्थाच्या मार्गांमध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक महाराजांनी पाहिले. त्या सर्वांनी महाराजांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले. संतांच्या भेटी. कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे क्षेत्र आहे. तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे. ती अत्यंत सात्विक, भोळी आणि प्रेमळ होती. ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. तिला संतसेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे. श्री महाराज तिच्याकडे 2 दिवस राहिले. तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. अण्णाबुवा हे मोठे सिद्धपुरुष होते. सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत. पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत, शिव्या देत आणि वाटेला लावीत. श्री महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते. श्री महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले. नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले. त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर. यांचे घरी नरसिंहाची कडक उपासना होत होती. काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते. हे गृहस्थाश्रमी असत. यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई. 16व्या वर्षापासून 58 वर्षांपर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली. यांच्या साधुत्वामुळे त्यांना लोक देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे आणि कुणीही काही खाल्ल्या वाचून जात नसे. इसवी सन 1887 साली नाशिक येथे ते वारले. श्री महाराजांची व त्यांची पहिली भेट सटाणे गावी झाली. त्या नवरा बायकोंचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले. पुढे ज्या वेळी काशीला जाण्याचा प्रसंग येई त्यावेळी श्री महाराज त्यांच्याकडे जाऊन मग पुढे जात. देव मामलेदार म्हणाले, बाळा, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही. तू आणखी कोणाकडे जा. तेथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत. स्वामी अध्यात्म विद्येच्या शिखरावर पोहोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत, परंतु
जो टवाळ असेल त्याची फारच पिशाच्च वृत्तीने त्याच्याशी वागत. हे शके 1800 मध्ये समाधिस्थ झाले. श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी 9-10च्या सुमारास पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते, "अरे, तो बघ आला रे आला, आला, कसा माझा बाळ आहे. त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा." लोकांना याचा अर्थ कळला नव्हता. श्री महाराज त्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यातून अश्रू आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी त्यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला. डोक्याचे अवग्रहण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब दिला. श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले. श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले. अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि श्री माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद येथे गेले. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते. यांच्या कुलामध्ये नृसिंहाची उपासना होती. यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता. बाह्यतः ते एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत, परंतु अंतर्यामी अत्यंत विरक्त होते. यांचे भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले. यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होईल तितके क्वचित ठिकाणीच बघायला सापडेल. श्री महाराज ज्या दिवशी यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिक प्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते. जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चढण्यास आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, "अरे, जेवण्याचे काय, आपण रोजच जेवतो, पण आज माझा भाऊ येणार आहे. त्याच्या पुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे?" श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले. श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला. पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते निघाले. अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते, परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य असे. दाट जंगले असून त्यामध्ये क्रूर श्वापदे वस्ती करून होती. श्री महाराज तसेच जंगलात शिरले आणि 2 दिवस त्या योग्याच्या गुहेचा शोध त्यांनी घेतला. 3ऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले. थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले. त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले. थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्तिमितच झाले. "बाळ, एवढा लहान असून तू इथे आलास कसा?" असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले. तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले. तेथे त्यांच्या जवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले. काशीमध्ये तेलंग स्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली. तेलंग स्वामी फार वरच्या दर्जाला पोचलेले होते असे श्री महाराज म्हणत. आईच्या मृत्यूमुळे त्यांना वैराग्य उत्पन्न होऊन प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले. काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत. श्री महाराजांच्यावर त्यांचे अलोट प्रेम असून त्यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. हे महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत. या कालामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या. श्री महाराजांचे भजन तेलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे बावरे होऊन यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. एकदा भर दुपारी 12 वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले. श्री महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिराडी आणून बसवले.
काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले. श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले. थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर पडलेले आढळले. असो, स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला. तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल असे सांगितले आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवले. या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे प्रसिद्ध होते. षटशास्त्रांमध्ये पारंगत असून ते मंत्रविद्याही जाणत होते. श्री महाराज त्यांच्याकडे गेले. त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते. श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतले आणि कुशल विचारले. स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शविली आणि म्हणाले, बाळ, इतके शिकायला कमीत कमी 1.5 तप म्हणजे 18 वर्षे लागतील. तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही. यावर श्री महाराज झटक्याने म्हणाले, ही सर्व विद्या मला 3 दिवसात शिकवा. मला जास्त वेळ नाही. हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते म्हणाले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे, तू दुसरीकडे जा. श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने त्यांना निरोप दिला. काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत, म्हणून ते तिकडे निघाले. नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा 12 वाजता देखील रात्रीसारखा अंधार असायचा. तेथे थंडी इतकी होती की 12 महिनेही बर्फावरून चालावे लागे. तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत. पडल्यास आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत. त्याच अरण्यामध्ये 2 फडे असलेले नाग आढळले. हे नाग भयंकर विषारी असत, परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत. तेथे आहारासाठी कंद मिळायचे. ते कंद काढून आणल्यावर धुवून भाजतात. मग त्याची साल काढली की आतमध्ये खसखशीसारखा भुगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ गोड पदार्थ बनतो. हे कंद 2-3 प्रकारचे असतात. काही कंदांनी 8 दिवस भूक लागत नाही, काहींनी 15 दिवस, तर काहींनी 21 दिवस भूक लागत नाही. त्या अरण्यात रानगाई पुष्कळ, या चांगल्या धष्टपुष्ट असतात. त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्याच्या वड्या बनतात. त्या खाता येतात. हिंस्त्र पशूंपैकी वाघ, लांडगे जास्त आढळतात. श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले. एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती. तिच्या भोवती 7 आसने मांडलेली होती. त्यापैकी 6 आसनांच्या वर 6 तपस्वी ध्यानस्थ बसलेले होते. 7वे आसन रिकामे होते. श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले. त्यातल्या 4थ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले. श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले. 1 महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरुशोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले. फिरत फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले. बंगालमध्ये निष्णांत अशा 3-4 व्यक्ती त्यांना आढळली. त्यात एक गृहिणीही होती, परंतु त्यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र छोट्या छोट्या भागांमध्ये पाठवत आहे, पण काही जणांची मागणी अशी आहे की सलग लावल्यानंतर आम्हाला एकत्र काही भाग ऐकायला मिळावेत, म्हणून हा 1 तासाचा भाग. खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कसं वाटलं तेही सांगा. आपल्या श्री महाराजांचे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात. धन्यवाद.